वेलकम टू सोनमार्ग. आणि आम्ही आता आहोत 0 पॉइंट झोजिला पासमध्ये. आणि माझ्या मागे हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, आम्ही श्रीनगरला पोहोचलो रात्री लेट. आणि आजचा दिवस आम्ही श्रीनगरमध्ये राहणार होतो. श्रीनगर पूर्ण एक्सप्लोर करणार होतो. श्रीनगरमध्ये आम्ही दल लेकला जाणार होतो, व्यास मंदिरला जाणार होतो, बरेच कुठे कुठे जाणार होतो. पण सकाळी उठल्याच आम्हाला समजलं की आज झोजिला पास चालू केलाय आणि तो उद्या बंद असेल. परवाची गॅरंटी नाही, लँडस्लाइड वगैरे झालं तर परवा पण बंद असू शकतो. जर इथे आपण थांबलो तर आम्हाला 2 दिवस इथेच राहावं लागेल. आणि आमचा मेन मोटिव्ह आहे लेह मध्ये जाणं, लेह लडाखला जाणं. सो मग आम्ही ठरवलं की श्रीनगरमध्ये आम्ही नाही राहणार, आम्ही निघतो झोजिला पास करून पुढे जातो. सो मग आम्ही लवकरच जे आमचे श्रीनगरचे प्लॅन होते, दल लेक वगैरे सगळे जे होते ते आम्ही कॅन्सल करून पुढे जातो. ॲक्च्युली कसं झालं, अमृतसरमध्ये पण आम्ही थांबणार होतो, पण अमृतसरमध्ये आम्ही 6 जूनला थांबणार होतो. आणि अमृतसरमध्ये 6 जूनला स्ट्राईक असते, ऑपरेशन ब्लू स्टार रिगार्डिंग जे झालेलं त्याबद्दल स्ट्राईक असते. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही, तिथून निघालो. आज श्रीनगरमध्ये थांबणार होतो तर आज झोजिला पास चालू झालाय, त्यामुळे आज आम्हाला श्रीनगर पण सोडावं लागतं. तो चला आता आम्ही निघतो श्रीनगर सोडून कारगिलसाठी. झोजिला पास क्रॉस करून झोजिला पासमध्ये पण खूप बघण्यासारखं आहे, सिनरीज खूप छान आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेनच पुढे. सो बघत राहता, कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही निघालो आणि थांबलो मार्केटमध्ये. सुयोगला ताडपत्री घ्यायची आहे, त्याच्या लडाख कॅरियरचं सामान एक पॅक करायला. बाकी आम्ही सगळ्यांनी हे बघा, आम्ही सगळ्यांनी आमचे लगेज वगैरे पॅक केलेले आहेत. आणि हे माझा ऑरेंज कलरचा आहे विजिबिलिटी, त्याने विजिबिलिटी काय दोरीनं त्याच्याने विजिबिलिटी पण वाढतीये आणि चांगलं आहे, म्हणजे लांबून पण समजून येतं पटकन. तर चला, आज आमची जर्नी आहे श्रीनगर टू कारगिल वाया झोजिला पास. सो झोजिला पास साठीच आम्ही लवकर निघालो. आमची जशी मला हे काय माहिती आहे का ऍक्च्युली, त्या दिवशी पण इथे जेव्हा मी कॅमेरा लावलेला तेव्हा इथून पण दिसत होती. ही ऍक्च्युली मी डबल सेफ्टी यूज करतोय, जेणेकरून कधी आता हवेने वगैरे कसंही कोणाचा धक्का लागून जर कॅमेरा वगैरे पडला, तुटला, म्हणजे हे माउंट प्लास्टिकचे आहेत, आपण विश्वास किती ठेवणार ना. हे जर तुटलं तर मग ती जी रस्सी आहे, कॅमेराला रस्सी आहे, ती रस्सी मी अशी मिररमध्ये बांधून ठेवतो. म्हणजे इन केस जर हा तुटला, नाही तुटावा पण समजा रिस्क म्हणून हा जर तुटला तर तिथे रस्सीच्या ह्याच्याने कॅमेरा टांगून राहील, खाली पडणार नाही. कशी वाटली आयडिया? लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. ताडपत्री तर घर झोपडी बांधायची आहे घर, त्या गुंडा बनेगा रे. चल आता मी तुम्हाला श्रीनगरची सिटी दाखवतो, थोडीशी सिटी दाखवेन, थोडासा श्रीनगरच्या इकडचे जे वादीचे रस्ते आहेत ते दाखवेन आणि झोजिला पास दाखवेन. तर चलो आता आम्ही निघू. आम्ही सगळे लाईनीत आहोत. आणि हा मी कसा वाटतोय की जरा टेस्ट करू. आता मी गाडी चालवत असेल तर तुम्हाला पण ब्लॉग मधून दिसेल. आणि काश्मीरी कुडी. सो आता मी झोजिला पास पण तुम्हाला दाखवतो. झोजिला पास मध्ये मी हा व्ह्यू ठेवू की तुम्ही मला बघाल आणि माझ्या मागे पूर्ण वादी बघाल. की हेल्मेटलाच लावून ठेवू की समोर माझ्या हँडल बार आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला आवडतो हे तुम्ही कमेंट करून सांगा, कसा तुम्हाला कोणता व्ह्यू आवडतो. तर गाईज आम्ही आता श्रीनगर मधून निघालो आणि श्रीनगर म्हणजे आम्ही आमच्या स्टेवरून निघालो आणि आता सिटीमध्ये आहोत. सिटीमध्ये आम्हाला काय 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 जे वस्तू आमच्या बाकी राहिल्यात किंवा इनकम्प्लीट आहेत त्या आम्ही कम्प्लीट करतोय. जसं की कोण पॅन्ट विसरला घरी रेनकोटची? हे दोघे आणि तो पण का विनू रायडर पण पॅन्ट विसरलो. सो आम्ही इथे आणि मग पॅन्टचा जागे पूर्ण रेनकोटच घेतले, मग मॅचिंग होतील 3 जण. आणि मी बॉडी वॉर्मर विसरलोय, सुमित दादा बॉडी वॉर्मर विसरलाय, आम्ही यांच्या शॉप मधून घेतोय. भैयाजी हेलो, हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? आई एम हनी फैशन ऑफ मेन स्टॉक नौशहरा. तो आज हमारे पास बहुत सारे राइडर्स आ रहे हैं, तो इनके लिए मैं खासकर जो ज़्यादा
बाहर से आते हैं। मुंबई टू लद्दाख का ट्रैवल है, देखो आप देख सकते हो कितना स्ट्रेचेबल है, देख सकते हो आप, जितना भी आप जोर लगाओगे ये काटने वाला नहीं है। फुल्ली ब्रांड बॉस और मुंबई का ब्रांड है। अच्छा, सो आता इथून यांनी रेनवेअर घेतले, आम्ही बॉडी वॉर्मर घेतो, मग इथून आम्ही निघू, नाश्ता करू आणि मग सोनमार्ग साठी. तो मग चलो आता मस्तपैकी. आणि मी तुम्हाला मागच्या काही दिवस याच आउटफिट मध्ये दिसतोय, कारण हेच आउटफिट आम्हाला आमच्यासाठी सेफ आहेत. हे बघा, हे माझे शूज, रायडिंग बूट्स, त्यांना इथपर्यंत सेफ्टी आहे आणि इथून इथपर्यंत बूट आहेत आणि बूटच्या आतमध्ये इथून पॅडिंग आहे, ही इथपर्यंत पॅडिंग आहे. परत इथे पॅडिंग आहे बघा, इथे इथपर्यंत ही पॅडिंग आहे, इथे ही पॅडिंग आहे, इथून चेस्टची पॅडिंग आहे इथपर्यंत, इथून लगेच शोल्डरची पॅडिंग आहे, एल्बोला पॅडिंग. सो आम्ही फुल सेफ आहोत आणि आम्ही गाडी पण रिस्पॉन्सिबली चालवतोय सगळेच. सो चिंता करू नका, पण तुमच्या बेस्ट विशेष आमच्यासोबत नेहमी राहू द्या. आणि चलो आता बॉडी वॉर्मर घेतो. तर आता आम्ही थांबलो नाश्ता करायला आणि आमचा नाश्ता झाला पण. आणि आता आमचे हे 2 रायडर आहेत. सिम कार्ड જોઈએ છે? सो आम्ही सगळ्यांनी नवीन सिम घेतले. इकडे आम्हाला नेटवर्क नाहीये, त्यामुळे स्वतः नाश्ता वगैरे करून घेतो. नाश्ता झाला तरी करून घेतो. हाँ, क्या नाम है भाई आपके शॉप का? नूर बेकरी नाम करके. नूर बेकरी. नूर बेकरी जी, चलेगा. श्रीनगर मध्ये आहे, हायवेलाच आहे. ये रोड कोणता आहे? ये श्रीनगर गांधरबल रोड है. श्रीनगर गांधरबल रोड. सो या रोडला आहे. सो आम्ही नाश्ता वगैरे करून झाला आमचा. सुयोगला मी पोचल्यावर सरप्राईज देणार आहे, त्यामुळे सुयोग मला पेस्ट्री खायला देणार आहे आता. सिम कार्ड्स मेरे यहाँ पास में एक फ्रेंड है, आई कैन श्योरली हेल्प यू विद द सिम कार्ड्स. ठीक है, सिम पाहिजेत ना? बाय ना लाईन पे. चला. सो इथे बघा, हो विरे किती चालली, डबल जीत चाललंय आम्ही जोडी एक नंबर. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघणारच होतो. तर आम्हाला हा शॉप ओनर बोलला की जोजिला पास 12 वाजता बंद होतो. म्हटलं की चला आता घाई करायला लागेल आणि घाई करता समजलं की 12 वाजलेत. सो मग जोजिला पास 2 वाजता परत उघडेल. मग आता आमच्याकडे आता 2 तास आहेत. मग आम्ही आरामात बसलोय. मी इथे उज्ज्वल इथे टाइमपास करतोय, बाकी अख्खा दुकान सोडून पायरीवर बसलेत. सूरज आणि सुयोग गेलेत नवीन सिम कार्ड आणायला, त्यांच्यासोबत त्यांचा ओनर पण गेला, शॉपचा ओनर. काहीतरी त्याचा रेफरन्स लागतो लोकल पर्सनचा, म्हणून तो शॉप ओनरच गेलाय. सो म्हणून आम्ही हां, आणि आहे तिकडची लोक सपोर्टिव्ह आहेत, कॉपरेट करतात. काही लोक सर्व ठिकाणी काही लोक असतात ती आपल्याला भेटलेली आहे. हां, आम्हाला चांगली पण भेटली आणि चलो आता थोड्या वेळातच. हां, आणि आम्ही थोड्या वेळातच झोजिला पाससाठी निघू, जो की लडाखचा मोस्ट ॲडव्हेंचरस रोड आहे आणि ज्याला मोस्ट डेंजरस रोड पण बोलतात. त्याला गेटवे ऑफ लडाख बोलतात. आणि त्याला गेटवे ऑफ लडाख पण बोलतात, जो की मोस्ट ॲडव्हेंचरस. म्हणजे आता आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला लडाखचा मोस्ट ॲडव्हेंचरस, मोस्ट डेंजरस रोड बघायला मिळेल. सो व्लॉग कंटिन्यू. तर गाईज आता पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही सगळ्यांनी रेन लायनर्स आणि रेनकोट्स वगैरे घातले. इथे हे 2 इथे सैरिन भाई, थँक्यू, थँक्स फॉर कोऑपरेशन, एनी टाइम, सेफ जर्नी ब्रदर. थँक्यू. आणि इकडे आम्ही सगळे आता पॅक करतो सगळं. मी पण रेन कवर्स घातले आणि आता आम्ही इथून निघू जोजिला पाससाठी. जोजिला पास क्रॉस करून मग आम्ही सोनमार्ग वगैरे. जोजिला पास क्रॉस केल्यानंतर रोड चांगले आहेत आणि तिकडून कंडिशन पण थोडी चांगली राहील. फक्त जोजिला पासमध्येच पोपट उडला काहीच, पोपट उडला. आणि इकडे डोमकावला पण आहे एक. तुला नाही बोललो, तुमच्या दोघांच्या ठरवा कोणला बोललो. काहीच आता मी ट्रॅव्हल करतोय कारगिलसाठी. इथून आम्ही
जोशीला पास क्रॉस करून सोनमार्ग थ्रू कारगिलला जाणार आहोत. सोनमार्ग इथून 36 किलोमीटर आहे आणि कारगिल 155 किलोमीटर. आणि त्या गोष्टीची मी वाट बघत होतो. मी पण मास्क याचे अँग्लोज मध्ये सांगितलं का, या मी या अँग्लोजच्या वरती सर्जिकल अँग्लोज घातले. याच्याने ना अजिबात थंडी लागत नाहीये. तो त्यामुळे मी घातलाय. याचा फाटला नंतर दुसरा घालेल. त्या गोष्टीची आम्ही कालपासून वाट बघत होतो. बर्फीले पहाड तो फायनली दिसले. आता इथून मी 2-4 किलो बर्फ घेऊन जाणार आहे घरी. विनू राईड आहे गया. आता विनू राईड आहे का. चला आम्ही चालू स्पॉटिंग मध्ये. स्पॉटिंग बघू शकता इथे. मागच्या मागे पण दिसत असते तुम्हाला मिरर मध्ये. गाईज आम्ही आता निघतो इथून. आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला. BMW ची मेहनत बघा. आहे बघा रुतबा आहे. स्टँड करायला वेगळा माणूस ठेवले. दर्जा हा दर्जा. जर माणूस नसला मग साल्टी जाईल. पण साल्टी गेल तरी चालेल काय. हा रुतबा बोलायचं तर गाईज आम्ही 8 जण आहोत. आमच्याकडे 8 बाईक आहेत. हे सुयोग तुझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे का. नाही. विक्रांत तुझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे का. नाही. PUC कुठे काढली. राजस्थानला. गाईज डॉक्युमेंटचे लोचे लफडे ना आपल्या इकडे जास्त त्रास देतात पोलीस. तिकडचे पोलीस अजिबात त्रास देत नाही. अजिबात नाही. RC बुक कुठे मोबाईल मध्ये. तर गाईज आमच्याकडे आमचे डॉक्युमेंट्स म्हणजे RC बुक माझा आहे याच्यामध्ये डिजी लॉकर मध्ये. PUC आम्ही राजस्थानमध्ये काढली आणि इन्शुरन्स आम्ही अजून काढलाच नाहीये. आम्ही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, आता जम्मू म्हणजे 6 राज्य क्रॉस केले. 6व्या राज्यात आहोत आम्ही आता. आम्हाला एकाही पोलिसांनी अडवलेलं नाहीये. पोलिसांचा त्रास ठाण्यात जायलाच होता आपल्याला फक्त. आणि हा तुमचा रायडर दिसत असेल विक्रांत पाटील ब्लॉग्स. चला आम्ही निघतो. आणि इकडे हा हिरवा डोंगर. या डोंगराच्या मागे सुरुवात झालेली आहे. हा गाडीला चेसी नंबर पण नाही. जर तुला पकडला ना ए सुयोग ए उजा ए तुला जर आता पकडला ना याला जर आता पकडलं ना तुला 2 वेळा जन्म ठेपल. हा तर गाईज आता समोर मस्त मजा येते. ड्रीम राईड माझी चालू झालेली आहे आजपासून. त्या राईडसाठी 4 दिवस गेले. 4-5 दिवस ड्राईव्ह केलं की ड्रीम राईड माझी आता चालू झाली आहे. आता मला इथे फक्त डोंगर दिसतात. फक्त डोंगर. हिरवे डोंगर, बर्फाचे डोंगर आणि अल्टो. येस यू आर राईट. अल्टो. मारुती सुझुकी अल्टो. किती अल्टो बघितलं बाबा. नुसतं इथे बघ जिथे बघ तिथे अल्टो स्वस्त भेटलं का काय माहिती बाबा. आहे ना रेड कलरची. मी तुम्हाला दाखवतो बघा इथे किती अल्टो दिसतील बघा. ही रेड कलरची अल्टो. मारुती कॉबीची सुद्धा आहे. एक रेड आहे आणि अजून ते बघा काय सीन, काय मजा, काय दिखावा आहे. वा ते राहणाऱ्या लोकांना असं म्हणजे हे झालं असेल. पण आपण जेव्हा येतो आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला अचानक बघून किती छान वाटतं. तुम्हाला पण हे सीन बघायला कसे वाटत असतील हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकी मला तर खूप मजा येते. खूप छान वाटतंय. फक्त अल्टो 2 अल्टो 3 तिसरी पण अल्टो अल्टो फर्स्ट टाइम भेटला ना अल्टो. हा तर मी सांगत होतो की तुम्हाला कसे वाटतात हे व्ह्यूज माझे व्लॉग्स हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.
आणि काही सजेशन असतील तर ते पण मला नक्की सांगा, जेणेकरून मला पुढे इम्प्लिमेंट करता येईल किंवा मला अजून चांगले ब्लॉग बनवता येतील. बाकी मला माहिती आहे तुम्हाला माझे ब्लॉग आवडतातच. आणि त्या आलतो एकदा ते कसं आहे दाखवतो. हा आलतो. अरे आलतो. खतरनाक तिने आलतो 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 सगळीकडे चालू आहे बघून. हा आता इथून मला सोनमार्ग 26 किलोमीटर बघायला दाखवत होता. 10 किलोमीटरचा प्रवास मी केलाय. 10 किलोमीटर मध्ये मला अजिबात असं वाटतं नाही की लांब आलो किंवा काय. हे मी सीन बघत बघत आलोय. इकडची लाईफस्टाईल या लोकांची पण खूप वेगळी आहे. या लोकांची घरांची स्टाईल पण बघा. एकाला पण हिंदू रायडर, एकाला पण शेरच नाही, ते सगळ्यांचे सुरू बघ. जेणेकरून जेव्हा बर्फ पडतो तेव्हा तो ते असं साचून नाही राहत. आलतो त्याच्यात साचून राहिला तर मग कसं त्यांच्या घरी फिश पण नाही ना. मग त्यांना बर्फाची गरज नसते. आलतो बर्फ हे लोक सगळे घर असे स्टूप वाईज असतात. खूप असतं यांना. जेणेकरून ही आलतो आपण बघितलेली आहे का. आलतो ब्लॅक कलर आलतो जेणेकरून आलतो त्याचा म्हणजे बर्फ वगैरे साचायला नको होतं. तो वजन किंवा ते प्रॉब्लेम नको नंतर, म्हणून मग सगळ्यांचे यारांना स्लूप आहेत बघा. हा पण घर किती छान आहे बघा. नाहीस ना. आलतो शुभ्रा घुमतो माझ्यावर उतर्या. सगळे घर खूप छान छान आहे तिथे. घरांचे घर बघायला किती छान वाटतात बघा. हा पाणी उडा रे दादा. हे आलतो पाणी उडा गाडी. आणि ते सुयोग भोईर मी चालतो. हे यार समोर नका येऊ ना. 40,000 जया मी चालतो. अजून तुम्हाला मी हळूहळू हळूहळू बोलत बोलत मागे राहिलो. डोंगरांच्या जवळ जवळ येतोय. डोंगर क्रॉस करतोय. डोंगरांवर डोंगर आणि आलतो. हा तर काय सांगत होतो मी. राहू दे, करतो. ना आणि हिरवे डोंगर त्यांच्या मागे तुम्ही बघता सफेद कलरचे डोंगर तुम्हाला दिसत आहेत का. नसते दिसत तर टेन्शन घेऊ नका गाईस. तुम्ही आपली एक फॅमिली आहात. आपण एक फॅमिली आहोत. तुम्ही मी आलतो. ती एक आलतो. तिथे मारुती 800, तिथे मारुती 800. हा आलतो. आल्टोच्या मागे आलतो. ते एक आलतो. हे बघा आलतो आलतो. ही पण एक आलतो. ही एक आलतो. तुम्हाला जर ते डोंगर दिसले नसेल तर टेन्शन घेऊ नका गाईस. आलतो आलतो आलतो. वरती पण आलतो. ही बघा आलतो आलतो आलतो. तुम्हाला हा आपण आफ्टर ऑल आपण एक फॅमिली आहोत. तुम्हाला जर डोंगर तुम्हाला होईल फक्त. तुम्हाला जर डोंगर दिसले नसतील तर टेन्शन घेऊ नका. मी अजून जवळ जातो आणि तुम्हाला जवळून दाखवतो. तुम्ही बघणार डोंगर आलतो आलतो. 800 आहे. ती बघा एक आलतो. हे बघा दोन आलतो. एक आलतो दोन आलतो. अजून इकडे ती बघा एक आलतो. ती 800 आहे. ती बघा आलतो आलतो. नाही ही नाही. सो फक्त डोंगर, छान छान घर, बर्फ, डोंगर, मस्त रस्ता, राईड, विक्रांत पाटील ब्लॉग्स आणि आल्टो. आल्टो आल्टो यांना बहुतेक ना लॉट मध्ये स्वस्तात भेटला ना आल्टो. ज्याची त्यांनी घेऊन ठेवले. सुयोग आल्टो दिसली का आल्टो. आपण हळूहळू जवळ जवळ येत चाललोय बर्फाच्या डोंगराच्या. तुम्हाला दिसतोय का गाईज. आय होप तुम्हाला दिसत असेल. कारण आता ढग पण व्हाईट आहेत आणि बर्फ पण डोंगर पण व्हाईट व्हाईटच झालाय. कदाचित दिसत नसेल.
गाईज फायनली आपण डोंगराच्या जवळ आलेलो आहोत, हे बघा. आणि ज्या डोंगराला कधीपासून लांबून बघत होतो त्याच्या आता पायथ्याजवळ आलो आपण. पण इकडे लँडस्लाईड झालेली होती आधी थोडीशी. हा रस्ता बहुतेक असा दरीतून जातो. कशाला टाक मध्ये उभे केले आमच्या व्ह्यूच्या, हे बघा. असा दरी दरी दरीतून जातोय बहुतेक. ती छान. आणि बाजूला नदी आहे. नदीचं नितळ पाणी आहे, नितळ पाणी एकदम एकदम दाखवलं बघा. कहाँ से दिखेगी मुझे नदी? नदी त्या साईडला, रॉंग साईडला. आता बघा दिसतीये, हे बघा नितळ पाणी. तो आणि असं दरी दरीतून जायचा रस्ता आणि डोंगर एवढे छान, काय बोलणार. लहान असताना ते चित्र काढायचो, त्या डोंगरावर एक पण झाड नसायचा, पण या डोंगरावर झाड बघ. थँक्यू. तुम्ही ओळखलं त्याला? कोण होता तो? समीर. बचपन में देखा था, छोटी छोटी पहनता था, लॉलीपॉप खाता था, बड़ी शरारत करता था. तो अजून पण शरारत करायला सनरूफ मध्ये उभा आहे. खरी मजा त्याचीच आहे, सनरूफ मधून हा जो व्ह्यू त्याला दिसत असेल. आ हा हा हा. मी बघा माझ्यासोबत तुम्हाला पण हा व्ह्यू दिसतोय. कधीपासून जवळजवळ 7 ते 8 वेळा आमचे रस्ते ब्लॉक झालेले यांच्यामुळे. मेंढ्या घेऊन फिरतात हे. घेऊ का एक, मारू का खांद्यावर? संध्याकाळचं काम होईल. मेंढारान बनवू आपण, मेंढारान. बाबा मेरे को फुलचंदा जेवायची का? जे खांद्यावर मार, संध्याकाळी मेंढारांचा काम होईल. हो विनू रायडर झिगझॅग झूम. हमको भी जगह मांगता है गया यो. 2 वेळा कंटिन्यू झाले बघा. या मेंढ्यांमुळे एक लाईन अख्खी थांबली आहे. तो आवाज कसा काढतो तोंडाने. इकडच्या मेंढ्यांची भाषा वेगळी, आपल्याकडे कसं करतात या 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 या. ए यांची भाषा वेगळी आहे, किचिक किचिक करते. हमको जाने देता. त्यांची भाषा वेगळी, यांच्या मेंढ्यांची. आणि हे बघा तुम्हाला पाणी दाखवायचं होतं ना नदीचं, हे बघा. सुंदर सुंदर असा व्ह्यू आहे, सुंदर अशी नदी आहे. चल ना बाबा. आवाज वेगळा काढतोय तो. त्यांच्या मेंढ्यांची भाषा वेगळी आहे. नदी बघा, नदी बघा. आपण नदीकडे कॉन्सन्ट्रेट करू. बघा तुम्हाला जवळून दाखवतो बघा. ये है नदी, यही तो खूबसूरती है मेरे कश्मीर की. किती स्वच्छ पाणी आहे बघा. गाडीच्या मागे नाही थांबावं, गाडीचा पाणी उडतो हा कॅमेऱ्याच्या काचेवर. आतापर्यंत 2 वेळा थांबलो मी. आणि या डोंगराच्या मधून हा रस्ता जो जातो वळणाचा, पाण्याचा आवाज येतोय गाईज. किती छान आहे ना. कसा वाटतोय व्ह्यू? हा व्ह्यू जर तुम्हाला छान वाटत असेल ना, तर तुम्हाला एक सांगायचं आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे, ये तो बस झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून पिक्चर खूप बाकी आहे. हा फक्त इंट्रो चाललाय. इंट्रोलाच एवढी मजा येते. जस्ट इमॅजिन पुढे काय पिक्चर, काय हिट असेल. आणि पिक्चर हिट असेलच, हिरो हा आहे ना.
विक्रांत पाटील. तो चलो आता आपण जाऊया पुढे पुढे. बरेच जण पुढे गेलेत. मागे मी आणि सुमित दादाच राहिलं. याच्या मेंढ्या अल्टो अल्टो करत गेलं तर मेंढ्या मेंढ्या करत दाखवू का तुम्हाला किती किती मेंढ्या दिसतील त्या मेंढ्या मेंढ्या. इथे का थांबली पब्लिक? अच्छा तो खिच मेरी फोटो करायला. तो खिच मेरी फोटो, तो खिच मेरी फोटो, तो खिच मेरी फोटो पिया. इथे कोणाला फोटो काढायला बघ. ट्रॅफिक झाली म्हणजे मेंढ्या. इकोला अंतिम पण लावले. तुम्ही जाता पुढं. बघा मेंढ्या तिथच्या पण किती असतील बघा. बघा त्यांची भाषा वेगळी आहे. भाषा वेगळी आहे. कुत्रा पण मला मेंढाचा कुत्रा पण. बघ कितीपर्यंत आहेत. काय निश्चय नाही निश्चय काय. एका साईडला डोंगर, मध्ये रस्ता, इकडे नदी. या मेंढ्यांच्या मधून वाघ चाललाय बघा गाईज. वाघ वाघ बघायचा आहे का तुम्हाला? हा बघा दिसला का हेल्मेटमध्ये? मेंढ्यांच्या मधून चाललाय तरी पण मेंढ्या बिंदास आहेत. रे बारके गाइस इन वादियों में विक्रांत पाटिल विथ विक्रांत पाटिल्स यूट्यूब फॅमिली. गाडीची हालत थोडीशी माखलेली आहे. इन विथ जय सुरेश पाटील काश्मीर इन हेवन इन इंडिया. कसा वाटतं व्ह्यू? थंडी आता तर पाऊस पण पडलाय. हालत बघा कपड्यांची. गाडीची पण. आता तर माखायची सुरुवात झाली आहे. आता खरी माखेल अजून. आणि ते नदी सुंदर अशी. आणि आम्ही इथे पोचलोय आणि बघतोय तर नदी आहे. सो आम्ही निघालो होता सोनमार्ग साठी. आणि इथून सोनमार्गचा गेट आहे, एंट्री आहे. जे आपण नदी बघत होतो त्या नदीवरूनच तो ब्रिज आहे. हा बघा, वेलकम टू सोनमार्ग. आता बघा इकडे पण डोंगर, इकडे पण डोंगर. मी बोलू का? इन वादियों में टकरा चुके हैं. आणि उडला. काय बोलत होतो विसरलो. तिकडे बघा लँडस्लाईड झालेली आहे थोडीशी. छान आहे ना रस्ता. प्रवास पहाडों का मजा बोलतात ते हेच आहे. इथून सुरुवात आहे या पहाडों का मजाला. अजून बोलतो ना मी पिक्चर अभी बाकी आहे. चला आपण हळूहळू पिक्चर पण बघूया. तुम्हाला कंटाळा येणार नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल. सो आता मी बघा आतमध्ये वॉर्मर ग्लोव्ज, त्याच्यावरती माझे सेफ्टी ग्लोव्ज आणि त्याच्यावरती मी सर्जिकल ग्लोव्ज घातलेत. आणि एक सर्जिकल ग्लोव्ज फाटला म्हणून सर्जिकल ग्लोव्जच्या जागेवर मी प्लास्टिकची पिशवी लावली आहे. का तर सीन बघा वरती कसं आहे. एका साईडला बर्फाचे डोंगर, एका साईडला हिरवा डोंगर.
आम्ही आता सोनमार्गमधून ट्रॅव्हल करतोय. सीन आल्हाददायक सीन आहे, आल्हाददायक. समोर डोंगर. असा व्ह्यू असेल तर आपण कितीही लांबपर्यंत गाडी चालवली तरी थकवा येणार नाही आहे अजिबात पण. आणि हा जुगाड कसा वाटतो सांगा मला. याच्या आतमध्ये हँड ग्लोव्ज आहेत, सेफ्टी ग्लोव्ज, आणि याच्या आतमध्ये वॉर्मर ग्लोव्ज. हे बघा इथून तुम्हाला वॉर्मर ग्लोव्ज पण दिसतील. और इस पहाड़ों की खूबसूरती देखो, क्या ही खूबसूरत है. आणि जसं मी मगाशी पण बोललो, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता मला कुठून तरी सर्जिकल हँड ग्लोव्ज घ्यावे लागतील, नाहीतर असा जुगाड चालवायला लागेल. नाहीतर याच्यानं काय होईल माहिती आहे का, लँडस्लाईड बघा, लँडस्लाईड बघायची आहे मित्रांनो. ही बघा, इसको बोलते हैं लँडस्लाईड. आणि आम्ही आता चाललो पुढे झोजिला पास थ्रू होऊन. तुम्हाला झोजिला पास पण दाखवून. माझ्या गोप्रोची बॅटरी लो झालेली म्हणून मगाशी कट झाला. चलो इथे बघा रोडची कंडिशन बघा इथे कशी आहे. एक्सेलेंट. थोडा खराब आहे, बाजूला दरी आहे. आणि आम्ही चाललोय सावकाश. नो घाई, नो गडबड. एन्जॉय द सीन्स, एन्जॉय पहाड, एन्जॉय स्नो, एन्जॉय एव्हरीथिंग. कशाला फास्ट जायचं आहे, कुठं जायचं आहे. आणि इथे झालेला आहे थोडासा ट्रॅफिक जॅम. इथे बघू शकता आणि इथे पण बघू शकता. चलो कमान. बाकी रायडर्स उतरत आहेत, आम्ही चढतोय. सीन बघा गाईस, ट्रॅफिक खूप लांबपर्यंत गेलेली आहे. आणि हा खालचा रस्ता. दिसले का डोंगर व्हाईटवाले. आता असंच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. असं बर्फाच्या बाजूने जाईन हळूहळू. आता हे जवळ आले बर्फाचे डोंगर. आता त्या डोंगराच्या मधून आम्ही जाऊ. हा मज्जा. तर इथे गाडी चालवायला खूप मजा येते. आणि पाऊस पडते थोडा, त्यामुळे मध्ये मी कॅमेरा बंद करतोय. आय नो गोप्रो वॉटरप्रूफ आहे, पण कशाला रिस्क घ्या. चलो बघूया आता हळूहळू आम्ही पण चाललोय. मजा येते. तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येते की नाही कमेंट नक्की करा. सो आम्ही पोचलो आता आय लव झोजिला पास. स्नोफॉल बघतोय आम्ही. स्नोफॉल आहे बाय. सॉरी मॅन, सॉरी शक्तिमान. सो गाईज स्नोफॉल पण बघतोय आता. आणि हा स्नो जमा करून आमच्यातला एक मेंबर ओल्ड मॉंगचा ग्लास भरणार आहे. हा का नवितावर बुलेट नाही का रे, लोहा. सो गाईज स्नोफॉल पण बघतोय आता. मज्जा येते. बर्फ थोडा थंडा नाही रे. आम्हाला झोजिला पास मध्ये स्नोफॉल मिळालेला आहे. तर गाईज आम्ही पितोय इनविजिबल सिगरेट. विनू रायडर पण सिगरेट ओढतोय बघा. खरोखरच आहे का असा वाला आहे. गुड बॉय. चालू तो करते दो. अरे तेरे उंगली में तो सिगरेट है. मेरी उंगली में बंदूक भी है, दिखाओ क्या? नहीं मत दिखा. गाइज इथे
स्नोफॉल होतोय, जी मजा येत होती ती सजत परिवर्तन झालेली आहे. आंब पडतो, रस गळतो, नाही बर्फ पडतो, नाक गळतो. आणि आम्ही आता आहोत 0 पॉइंट झोजिला पास मध्ये. आणि माझ्या मागे इनवादियो ट्रकवाल्या. ओके, इनवादियो. हात बघा, वॉर्मर ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज म्हणजे ते रायडिंग ग्लोव्ज, त्याच्यावरती सर्जिकल ग्लोव्ज. तरी पण हातांची हालत ही झाली आहे. आता कॉफी पिऊन घेतो. हा आहे 0 पॉइंट झोजिला पास. ही आग आम्ही अशी पकडू शकतो. तर गाईज आता आम्ही झोजिला पास क्रॉस करून पुढे आलो. आम्हाला द्रासला जायचं होतं, पण मध्ये काय झालं, आमच्यामध्ये जो एक जण होता त्याच्या पायाला म्हणजे त्याचे बुशूज भिजले पाण्यामध्ये, सो त्याचे पाय गोठले. मग आम्ही विचार केला की जवळच जर कुठे असेल जागा तर आपण तिथेच स्टे करू म्हणून. आम्हाला द्रास नाही, मला पाय पण चुकन, हात पण चुकन विचार ना. सो हां, मग आम्हाला द्रास पासून 25 किलोमीटर आधी एक लोकेशन मिळाला. हॉटेल टाईप आहे छोटासा. इथे आम्हाला जागा मिळाली. हॉल आहे इथे, आणि हॉलमध्ये आम्ही सगळे इथेच आता जेवण आलंय. आणि आम्ही सो आता इथेच आम्ही रात्र काढू आणि सकाळी लवकर निघू. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता आजचा आणि मजा आली. स्नोफॉल पण बघायला मिळाला. 0 डिग्री. आता इथे टेम्परेचर 2 डिग्री आहे. आणि इथे आता नेटवर्क पण थोडाफार आहे. बघू उद्याचा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग कधी येतोय, कसा येतोय, जसं पण येईल, जसं पण जमेल मला मी ट्राय करेन लवकर टाकायचं. सो पहिले तर जेवून घेतो कारण खूप भूक लागली आहे. कॅप्टन जेवतोस? शेफला बोलत त्याच्या हाताला पप्पी यायची मला. चला नंबर बरोबर. हा हा, चलो मी जेवण करून घेतो.